आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 4 न्यूमेरिकल बेस्ड ऑन रिलेशन बिटवीन ई जी के यावरील आधारित न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार आहोत. अ स्क्वेअर बार 400 mm square 2 meter long elongates 1 mm under an axial load of 40 kN. Modulus of rigidity is 80 gigapascal. Calculate first bulk modulus, second Poisson रेशो. जे काही न्यूमेरिकल मध्ये दिले ते आपण काय करूया, गिवन मध्ये नोट डाऊन करूया. गिवन मध्ये काय काय दिले आपल्याला, स्क्वेअर बार 400 mm स्क्वेअर युनिट कशाचं असतं, तर एरियाचं युनिट काय असतं, स्क्वेअर. एरिया कॅपिटल ए ने डिनोट करतो. ऑलरेडी स्क्वेअर मध्ये, त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. किती दिलाय तो, 400 स्क्वेअर. नेक्स्ट 2 m लॉंग म्हणजेच काय असतं, लेंथ कॅपिटल एल ने डिनोट करतो. 2 मीटर आहे, आपल्याला एमएम मध्ये लागतं. मीटरचं एमएम कसं करायचं, तर युनिट कन्व्हर्जन इन सॉम या व्हिडिओमध्ये आपण सर्व ए टू जेड युनिट कन्व्हर्जन पाहिले, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर मीटरचं एमएम कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं की काय होतं, मीटरचं एमएम मध्ये युनिट कन्व्हर्जन होतं. नेक्स्ट काय दिलंय, इलॉंगेट्स 1 mm. इलॉंगेशन दिले 1 mm. इलॉंगेशन म्हणजे काय, चेंज इन लेंथ. किती आहे ती, 1 mm. ऑलरेडी mm मध्ये लागतं, त्यांनी सुद्धा mm दिलंय, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. ऍक्सियल लोड काय असतो, कॅपिटल पी. किती दिलाय तो, 40 किलो न्यूटन. आपल्याला न्यूटन मध्ये लागतं, त्यांनी काय दिलंय, किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होतं, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये होत असतं. त्याचप्रमाणे आपल्याला त्यांनी काय दिलंय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ती कशी करतो आपण, कॅपिटल जी ने डिनोट करत असतो. किती दिलंय, 80 गिगापास्कल. गिगापास्कलचं आपल्याला कशामध्ये लागतं, न्यूटन पर एमएम स्क्वेअर लागतं. तर गिगापास्कलचं न्यूटन पर एमएम स्क्वेअर कसं करायचं, हे ए टू जेड युनिट कन्व्हर्जन इन सॉम या व्हिडिओमध्ये पाहिले. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर गिगापास्कलचं न्यूटन पर एमएम स्क्वेअर कसं होतं, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होतं, गिगापास्कलचं न्यूटन पर एमएम स्क्वेअर होतं. तर आपल्याला त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलंय, बल्क मॉड्युलस के आणि पॉइझन रेशो म्यू काय करायला सांगितलं, आपल्याला फाइंड करायला सांगितलंय. टू फाइंड काय सांगितलंय, बल्क मॉड्युलस के आणि पॉइझन रेशो म्यू काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलं. रिलेशन बिटवीन ई जी आणि रिलेशन बिटवीन ई के दोन्ही पण फॉर्म्युले तर नोट डाऊन करूया. रिलेशन बिटवीन ई जी काय असतं, 2g ऑफ 1 प्लस म्यू. आणि रिलेशन बिटवीन ई के काय असतं, थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस म्यू. आता यातलं ई जी म्यू या तिघांपैकी जरी कोणतेही दोन व्हॅल्यू आपल्याला माहित असले तरी आपण एक व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. यामध्ये सुद्धा ई के म्यू या तिघांपैकी कोणतेही दोन व्हॅल्यू माहित असतील तर आपण काय करतो, राहिलेले एक व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. मग आता बघा, यंग मॉड्युलस ई दिलाय का आपल्याला, नाही दिला. जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी दिलाय का, दिलेला आहे. पॉइझन रेशो म्यू दिलाय का, नाही. फाइंड आउट करायचं म्हणजे यात फक्त एकच व्हॅल्यू माहित आहे, दोन व्हॅल्यू अननोन आहेत. इथं काय सुद्धा फाइंड आउट करू शकत नाही. यात बघा, यंग मॉड्युलस ई सुद्धा दिलेलं नाही. बल्क मॉड्युलस के काय फाइंड आउट करायचं आहे, पॉइझन रेशो म्यू दिलेला नाही. आता सर्वात प्रथम बघा, ह्या इक्वेशन मध्ये यंग मॉड्युलस ई, जी आणि म्यू यातली म्यू व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, जे त्यांनी दिलेलं आहे. आता काय करूया आपण, सर्वप्रथम ई फाइंड आउट करूया. यंग मॉड्युलस ई साठी फॉर्म्युला काय असतो, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. स्ट्रेस म्हणजेच काय असतं, पी डिवायडेड बाय ए. आणि स्ट्रेन म्हणजेच काय असतं, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. म्हणजे फायनल आन्सर कसं होतं आपलं, पी डिवायडेड बाय ए आणि हे रिव्हर्स होतं, एल वरती जाऊन चेंज इन लेंथ येतं. म्हणजेच फायनल आन्सर यंग मॉड्युलस ई किती येणार, फोर्स दिलेला आहे का, पी दिलाय, किलोमीटरचं न्यूटन केलं किती आहे तो, 14 × 10⁻³ इंटू लेंथ दिलाय का, दिले 2 मीटर, त्याचं एमएम मध्ये केलं 2 × 10⁻³ डिवायडेड बाय एरिया त्यांनी डायरेक्ट आपल्याला दिलेला आहे स्क्वेअर बारचा, किती आहे तो, 400 mm स्क्वेअर. ऑलरेडी mm स्क्वेअर मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट चेंज इन लेंथ 1 mm, ऑलरेडी mm आहे, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर यंग मॉड्युलस ई ची व्हॅल्यू येणार. करूया फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 14 × 10⁻³ इंटू 2 × 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट मध्ये 400 × 1 केलं, नाही केलं तरी चालतंय, इज इक्वल्स टू काहीतरी व्हॅल्यू आली मोठी आहे, त्याला छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. म्हणजे यंग मॉड्युलस ई ची व्हॅल्यू किती आली, 200 × 10⁻³
यंग मॉड्युलस ईचं युनिट काय असतं, न्यूटन पर एमएम स्क्वेअर. आता यंग मॉड्युलस ई माहित आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी दिलेला आहे, दोन व्हॅल्यू माहित आहेत, म्हणजे तिसरी व्हॅल्यू आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. मग हे इक्वेशन ॲज इट इज नोट डाऊन करूया. ई इज इक्वल्स टू 2g ऑफ 1 प्लस म्यू. व्हॅल्यू पुट करूया. यंग मॉड्युलस ई किती काढला, 200 इंटू 10 टू द पॉवर 3 इज इक्वल्स टू ट्वाइस ॲज इट इज. जीची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे किती आहे, 80 गिगापास्कल. गिगापास्कलचं न्यूटन पर एम स्क्वेअर कसं होणार, दिलेल्या व्हॅल्यूला 10 टू द पॉवर 3 केलं की गिगापास्कलचं न्यूटन पर एम स्क्वेअर 1 प्लस म्यू ॲज इट इज. ही टर्म काय करूया, इकडे डिवाइड करूया. म्हणजेच काय होणार, 1 प्लस म्यू इज इक्वल्स टू 200 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय ट्वाइस ऑफ 80 इंटू 10 टू द पॉवर 3. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 200 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 80 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं, 1.25. हा म्यूला इकडे काय प्लस आहे, त्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, मायनस. देअरफॉर म्यू इज इक्वल्स टू 1.25 मायनस 1 इज इक्वल्स टू किती, आन्सर येणार आपलं 0.25. त्याचप्रमाणे आपल्याला अजून काय फाइंड आउट करायला सांगितले त्यांनी, बल्क मॉड्युलस के. रिलेशन बिटवीन ई आणि के तर नोट डाऊन करूया. ई इज इक्वल्स टू काय असतं, थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस म्यू. व्हॅल्यू पुट करूया. ईची व्हॅल्यू किती आहे, 200 इंटू 10 टू द पॉवर 3 यंग मॉड्युलस फाइंड आउट केलेला आहे. थ्राइस के व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ॲज इट इज 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे किती आहे ती 0.25. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ऑफ ऑल हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 2 इंटू 0.25 0.5 आलं, 1 मायनस 0.5 करायचं, 0.5 आलं. ही टर्म इकडे थ्राइस केला काय इंटू या साईडला आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजे थ्राइस के इज इक्वल्स टू 200 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 0.5. कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 200 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 0.5. किती आलं, फार मोठी संख्या आहे, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. म्हणजे किती आलं, 400 इंटू 10 टू द पॉवर 3. हा इकडं 3 केला काय इंटू आहे, ह्या साईडला आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच के इज इक्वल्स टू 400 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 3. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 400 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 3. फार मोठी व्हॅल्यू आहे, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. आन्सर किती आलं, 133.333 इंटू 10 टू द पॉवर 3. आणि बल्क मॉड्युलस केचं युनिट काय असतं, न्यूटन पर एमएम स्क्वेअर. म्हणजेच न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे बल्क मॉड्युलस के पॉइझन रेशो मी काय केलेला आहे, आपण फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त या गोष्टी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चाल, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 5 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.